IPL स्पर्धेतला सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा कुठले संघ असतील तर दोनच नावं मनात येतात, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स. धोनीच्या नेतृत्वाखाली या संघानं प्रत्येक IPL स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्यांचं बलस्थान हे स्वतः धोनीच आहे. मला दीवारमधला डायलॉग आठवतो, तुम्हारे पास क्या है मेरे पास माँ है. तसं कदाचित संघ मालक श्रीनिवासन म्हणत असतील, मेरे पास धोनी आहे. धोनीनी या संघाला ज्या पद्धतीने हाताळलेला आहे, प्रगतीचा मार्ग दाखवलेला आहे, विजयाकडे घेऊन गेलेला आहे, स्वतः कामगिरी केलेली आहे, दुसऱ्यांकडनं कामगिरी करून घेतलेली आहे, या सगळ्याचा जर का विचार केला तर मला वाटतं धोनी ही या संघाचं मूळ स्थान आहे, बलस्थान आहे. कमजोरी मला किंचित फास्ट बॉलिंगमध्ये वाटते. कारण सांगतो तुम्हाला, जोश हेझलवूडनी आता या स्पर्धेतनं माघार घेतलेली आहे. मान्य आहे, सॅम करन, शार्दुल ठाकूर हे या संघात अजूनही आहेत, लुंगी एनगिडी आहे, परंतु जोश हेझलवूडच्या रिप्लेसमेंटला अजूनही कुठलाही मार्ग हा चेन्नई सुपर किंग्सला सापडलेला नाही आहे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की शार्दुल ठाकूरकडे जी करामत आहे की तो कटर्स टाकतो, तो स्लोअर वन टाकतो, तेवढी तुम्हाला लुंगी एनगिडी किंवा सॅम करनकडे दिसत नाही. त्यामुळे फास्ट बॉलिंगच्या बाबतीत किंचित यांचा संघ थोडासा कमजोर वाटतो. इवन फिरकीमध्ये करण शर्मा आहे, नवीन त्यांनी मोईन अलीला घेतलेला आहे आणि आता कृष्णप्पा गौतमला त्यांनी घेतलेलं आहे ऑलराऊंडर म्हणून. या तिघांमुळे थोडासा बॅलन्स येतो, परंतु फास्ट बॉलिंगमधली कमजोरी ही थोडीशी नजरेत खटकते आणि त्याबरोबर अजून एक थोडीशी कमजोरी खटकणार आहे आणि ते म्हणजे त्यांच्या संघामध्ये रवींद्र जडेजासारखा अफलातून फिल्डर आहे, पण बाकीचे खेळाडू हे वयाने थोडेसे जास्त असल्याने फिल्डिंगला जी चपळता म्हणा किंवा इंजुरी अवॉइडचा विचार न करता तुम्ही स्वतःला झोकून देणं म्हणा, या गोष्टी थोड्याशा कमी आढळणार आहेत आणि तो किंचित मला कमजोरीचा भाग वाटतो. धोनी, फाफ दु प्लेसिस, त्याच्याबरोबर ड्वेन ब्रावो, इम्रान ताहिर, असंख्य असे खेळाडू या संघात आहेत की ज्यांनी वयाची तिशी कधीच पार केलेली आहे. सुरेश रैनाला सुद्धा आता तुम्ही तरुण म्हणू शकत नाही. त्यामुळे या संघाला थोडंसं हिणवलं काय जातं तर भाऊसाहेबांचा संघ. मला वाटतं संधी इथंच आहे आणि जी धोनीनी वारंवार सिद्ध करून दाखवलेली आहे की तुम्ही मला काही जरी हिणवत असला तरी मला हे माहिती आहे की या खेळाडूंकडनं T20चं सर्वोत्तम क्रिकेट कसं खेळून घ्यायचं. त्यामुळे ही संधी मला वाटतं धोनीला पण आहे, CSKला पण आहे स्वतःचं कसं प्रूव्ह करायची की भाऊसाहेब तुम्ही जरी म्हणाला तरी क्रिकेट कसं खेळायचं, सामना कसा जिंकायचा हे आम्हाला माहिती आहे. आणि त्याबरोबर संघामध्ये कृष्णप्पा गौतम आहे, ऋतुराज गायकवाड आहे महाराष्ट्राचा, की जे सातत्याने कामगिरी चांगली करत आलेले आहेत. इंडिया Aकडनं सुद्धा ऋतुराजने अप्रतिम कामगिरी केलेली आहे. भारतीय संघाच्या दरवाजे जर का त्यांना उघडायचे असले तर ऋतुराजने गेल्या मोसमामध्ये IPLच्या जी कामगिरी करून दाखवली होती, जे सातत्य दाखवलं होतं, ते सातत्य त्याला 20-21च्या IPLमध्येही दाखवायला लागेल. ही खूप मोठी संधी आहे आणि धोनीकडे बरेचसे लोक बोट दाखवत आहेत की अरे आता याला काय जमणार. धोनी बोलणार नाही, त्याच्या डोक्यात असेल की ही संधी कशी साधायची. चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत एक धोका स्पष्टपणे जाणवतो, ते म्हणजे सुरेश रैना, नंतर स्वतः महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू, नंतर इम्रान ताहिर, हे असंख्य खेळाडू असे आहेत की जे गेल्या वर्षभरामध्ये IPL नंतर, वर्ष नाही म्हणणार मी, जे गेल्या IPL नंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही आहेत. मान्य आहे की धोनीनी स्वतःला सरावामध्ये झोकून दिलेलं आहे. जवळजवळ 20 प्रॅक्टिस सेशन त्यांनी 2 तासाचे केलेले आहेत बॅटिंग आणि विकेट किपिंगसाठीचे. मान्य आहे, परंतु सराव करणं वेगळं आणि मॅचमध्ये खेळणं वेगळं. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, इम्रान ताहिर या सगळ्यांना हे दाखवायला लागणार आहे की आम्हाला अजूनही स्पर्धात्मक क्रिकेटचा जो टच आहे तो आमचा गेलेला नाही आहे. पण इथं थोडासा धोका जाणवतो, कारण IPL हे अत्यंत निर्दयी क्रिकेट आहे. इथं जर का तुमचा थोडासा तोल गेला तर समोरचा संघ जोरात येऊन तुम्हाला धक्का देतो आणि खाली पाडतो. त्यामुळे मॅच प्रॅक्टिस नसल्याचा जो धोका आहे तो चेन्नई सुपर किंग भोवती घोंगावतोय असं मला वाटतं. धोनी आणि सुरेश रैना याच्यातनं कसा मार्ग काढतात हे बघायला खूप मजा येणार आहे.